तेलंगणामधील नारायणखेड पोलीस ठाण्यात दिनांक 18 जून 2026 रोजी एक महिला आपल्या नवऱ्याच्या बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यासाठी आली. तिचे नाव कल्पना होते. तिने पोलिसांना सांगितले की तिचा नवरा म्हणजे 42 वर्षाचा मुत्तम रेड्डी काही दिवसांपूर्वी घरातून बाहेर पडला आणि त्यानंतर त्याचा कोणताही संपर्क झाला नाही. पोलिसांना ही एक बेपत्ता व्यक्तीची तक्रार असल्यासारखी वाटत होती. त्यांनी नेहमीप्रमाणे चौकशी सुरू केली, नातेवाईकांसोबत संपर्क साधला आणि मुत्तमचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र पुढील काही दिवसात या प्रकरणाने असे वळण घेतलं जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. घटनेची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर क्राईम कट्टा या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मुत्तम रेड्डी हा नारायणखेड मंडळातील गंगापूर गावात राहणारा सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती होता. सुमारे 12 वर्षापूर्वी त्याचे लग्न मनोर मंडळातील कल्पनासोबत झाले होतं. कल्पना ही सुंदर होती. कोणाचे लक्ष वेधून घेईल असे रूप तिला लाभलं होतं. मुत्तम प्रामाणिक होता, कष्टाळू होता. तो कल्पनावर मनापासून प्रेम करत होता. साहजिकच दोघांचा संसार आनंदाने सुरू झाला. दोघांना 2 मुले होती. संसार बहरत गेला होता. आता जबाबदाऱ्या देखील वाढत होत्या. 2 मुलांचे संगोपन करताना ती बिचारी दमून जात होती, तर वाढत्या महागाई संसाराची गाठ बांधताना तो बिचारा देखील थकून जायचा. मनोर मंडळातील एलगोई गावातील गैनी पंढारी हा एक तरुण राहत होता. आता येता जाता तो कल्पनाला पाहत असायचा. नंतर तिची नजर देखील त्या मुलाकडे जाऊ लागली. तो इलेक्ट्रिशियन होता. गावातच तो कामे करायचा. त्यात तो मिक्सर, टीव्ही, पंखे अशी घरगुती उपकरणे दुरुस्त करत असायचा. साहजिकच परिसरातील लोकांचे काही ना काही काम त्याच्याकडे निघायचे. विशेषतः महिलांचे त्याच्याकडे नेहमी काम असायचे. उन्हाळ्याच्या दिवसात पंखा बिघडला आणि कल्पना गैनीच्या दुकानात गेली. तिला बघून तो हसला. काही सेवा करू असे म्हणत त्याने तिचे स्वागत केले. त्याच्या या बोलण्याने ती लाजली. तिने पंखा दुरुस्त करायचा आहे असे सांगितलं. तो म्हणाला, उद्या दिला तर चालेल का? त्यावर ती म्हणाली, आजच द्या ना, रात्री खूप गरम होतं. तो गालातल्या गालात हसला. रात्रीच नाही, आता पण हॉटच आहे की? तिला त्याचा रोग कळाला. गालातल्या गालात हसत ती त्याच्याकडे बघत होती. रोखून बघत तिने विचारलं, आज देणार की नाही? तो भलताच रंगात आला होता. देणार की वहिनी? तुम्ही म्हणाल तेव्हा देतो, मग आजच द्या. तिने सुद्धा ठामपणे त्याला सांगितलं. तेव्हा तो म्हणाला, आजच देतो. आता तुम्ही थांबून घेऊनच जाणार की संध्याकाळी परत येणार? ती म्हणाली, संध्याकाळी येते, तोपर्यंत फॅन नीट करून ठेवा. हो वहिनी, आज रात्री तुम्हाला एकदम गारवा वाटेल. त्याच्या या बोलण्यावर तिने मान डोलावली आणि ती निघाली. पण त्याचे ते बोलणं तिच्या मनाला गुदगुल्या करू लागलं. तो येता जाता आपल्याकडे पाहतो हे तिला माहीत होतं. आता तर तो तिच्यासोबत जास्त प्रेमाने आणि सावटपणे बोलला होता. ते तिला आवडले. तिच्या मनात आता वेगळंच चक्र फिरू लागलं होतं. संध्याकाळी ती पंखा आणण्यासाठी गेली. तेव्हाही त्याने सांगितलं, हे बघा वहिनी, आज नक्कीच गार वाटेल. शांत झोप नाही लागली तर मला नक्की सांगा. ती पैसे घेऊन पंखा घेऊन घरी आली. पण त्याच्या शब्दांनी तिला अस्वस्थ केलं होतं. दुसरा दिवस उगवला. नवरा कामावर गेला आणि तिचे डोळे गैनीच्या वाटेकडे लागले. नेहमीच्या वेळी तो येताना दिसला. नेहमीप्रमाणे त्याने तिच्याकडे बघितलं. ती हसली. त्याने आता थोडं धाडस दाखवलं आणि तो तिच्याकडे घराकडे पावलं टाकू लागला. काहीच न बोलता तिने त्याला घरात घेतलं, जसे की त्या दोघांची खूप जुनी ओळख आहे आणि तो नेहमी तिच्या घरीच येतो. घरात येताच त्याने विचारलं, काय ठीक आहे ना पंखा? तिने मानेनच होकार दिला. तिच्याकडे बघत तो म्हणाला, पंखा दुरुस्त झाला, मग तुम्हाला झोप आली नाही? तुमचे डोळे तर जागल्यासारखे दिसतात. ती म्हणाली, नाही, झोप तर नाही लागली. तिला डिवचतच त्याने विचारलं, मिस्टर खूप प्रेम करतात वाटतं? ती नाराज मनाने म्हणाली, त्यांना वेळ नसतो ना कामातून. तिच्या बोलण्यावर त्याने मौन पाळले. थोड्या वेळाने तो म्हणाला, सॉरी, मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं. ती खाली मान घालून उभी होती. त्याचे धाडस आता मात्र वाढलं होतं. तो तिच्या जवळ जात म्हणाला, मला तू खूप आवडतेस. ती संकोचली. तो तिच्या आणखी जवळ गेला. तिने त्याला हाताने बाजूला सारलं. तो चुपचाप खुर्चीत जाऊन बसला. त्यानंतर दोघांनी काही वेळ गप्पा मारल्या. तेव्हा त्यांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले आणि सुरू झाला विवाहबाह्य संबंधाचा प्रवास. दोघांच्याही मनात वासनेचा खेळ सुरू झाल्याने संधी मिळण्यास वेळ लागला नाही. गैनीचे लग्न झालं नव्हतं. त्याला शारीरिक सुखाची गरज होती. तिचा नवरा असला तरी अलीकडे तिला नवऱ्यापासून सुख मिळत नव्हतं अशी तिची भावना झाली होती. दोघे आतुर होते.
त्याने नियोजन केले आणि तिला शहरात नेले. तिथे दोघांनी मनसोक्त शरीरसंबंध केले आणि दोघांची मने आता शरीर देखील एक झाली. चोरी छुपे संबंध सुरू झाले. काही वेळात त्याच्या प्रेमसंबंधाची चर्चा परिसरात सुरू झाली. गावातील लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली आणि अखेर ही बाब मुत्तम रेड्डीच्या कानावर पोहोचली. बायकोच्या वागण्यात झालेला बदल नवऱ्याला आधीपासूनच जाणवत होता. संशय वाढल्यानंतर त्याने तिला जाब विचारला. त्यानंतर घरातील वातावरण आणखी तणावपूर्वक बनले. नवरा बायकोमध्ये वारंवार भांडणे होऊ लागली. मुत्तमने बायकोच्या प्रेमसंबंधांना विरोध केला तर दुसरीकडे कल्पना आणि गैनी यांच्याची जवळीक वाढत गेली. आता कल्पना आणि गैनी पंढारे यांनी मुत्तम रेड्डीला त्यांच्या नात्यातील सर्वात मोठा अडथळा मानण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याला कायमचे मार्गातून हटवण्याचा विचार घेऊ लागला. एका रात्री मुत्तम गाढ झोपल्याची संधी साधत तिने गैनीला घरात घेतले. घरातच गैनीने धारदार शस्त्राने मुत्तमवर हल्ला चढवला. त्यातच कल्पनाने त्याला साथ दिली. दोघांनी मिळून त्याची हत्या केली. हत्या झाल्यानंतर सर्वात मोठे आव्हान होते ते मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे. कारण मृतदेह सापडला असता तर कट उघडकीस येण्याची शक्यता होती. त्यासाठी मृतदेह गावाबाहेर एका शेतात नेण्यात आले. तेथे JCB मशीनच्या मदतीने खोल खड्डा खणण्यात आला. त्यानंतर मुत्तमचा मृतदेह त्या खड्ड्यामध्ये पुरण्यात आला. त्यांना वाटले की गुन्ह्याचा प्रत्येक पुरावा कायमचा जमिनीत गाडला आहे. मात्र गुन्हा कधीही काळजीपूर्वक लपवण्याचा प्रयत्न केला तरी एखादी चूक अनेकदा संपूर्ण कट उधळून लावते. या प्रकरणात देखील नेमकं तसंच घडलं. हत्येनंतर काही दिवस सर्व काही वरवर सुरळीत चाललं होतं. पण मुत्तम अचानक दिसेनासा झाल्यामुळे लोकांमध्ये प्रश्न निर्माण होऊ लागले. नातेवाईक चौकशी करू लागले. त्यानंतर 18 जून रोजी कल्पनेच पोलीस ठाण्यात जाऊन नवरा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. चौकशी जशी जशी पुढे सरकत गेली तसा काही गोष्टी पोलिसांच्या लक्षात येऊ लागल्या. कल्पनाच्या जबाबामध्ये काही विसंगती आढळ होती. काही प्रश्नाने ती वेगवेगळी उत्तरं देत होती. तसेच नवरा बेपत्ता झालेल्या व्यक्तीप्रमाणे तिच्या वागण्यात अपेक्षित असलेली अस्वस्थता किंवा घाई गडबड पोलिसांना जाणवत नव्हती. तपासादरम्यान कल्पना आणि गैनी यांच्या सतत संपर्क असल्याचे समोर आले. दोघांमध्ये वारंवार फोनवर संभाषणे होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीमुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला. त्यानंतर गैनी पंढारेला ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला त्याने सर्व आरोप नाकारले. मात्र पोलिसांकडे उपलब्ध असलेल्या तांत्रिक पुराव्यामुळे त्याला काही लपवता आलं नाही. अखेर त्याने कबुली दिली. त्यानंतर कल्पना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आणि या प्रकरणाचा तपास अजून पण सुरू आहे. धन्यवाद मित्रांनो. आजची मराठी क्राईम स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका.